नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. पाटबंधारे विभागानं पर्याय न देता कोल्हापूर पद्धतीचा पूल तोडला. 3 गावांचा संपर्क तुटला. कोळवण, वाळे, डोंगरगाव या गावांना जोडणारा पाटबंधारे विभागानं सुमारे 40 वर्षापूर्वी उभारलेला कोल्हापूर पद्धतीचा पूल गुरुवारी कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता तोडण्यात आला. त्यामुळे कोळवण पासून पुढे डोंगरगाव, गावठण व वाळे या गावांचा रस्ते संपर्क पूर्ण तुटला. शालेय विद्यार्थी, शेतकरी, दुग्ध व्यावसायिक व शेतमाल वाहतूक करणाऱ्यांचं मोठा हाल सुरू झाले. पूल तोडल्यामुळे कोळवण विद्यालयातील विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करण्यासाठी शेजारी असलेल्या छोट्या पाणी साठवण बंधाऱ्यावरून धोकादायक पद्धतीने उड्या मारत नदी पार करावी लागते. तिथे एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल संतप्त ग्रामस्थांकडून केला जातो. पाटबंधारे विभागानं पूल तोडण्यापूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागानं पर्यायी रस्त्यांची व्यवस्था करणं अपेक्षित होतं. मात्र विभागांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आल्यानं कोणतीही पूर्वतयारी करण्यात आली. सध्या उपलब्ध असलेला पर्यायी खासगी रस्ता मातीचा असून त्यावरून वाहतूक करणं अवघड झालं. शिवाय या मार्गानं अंतर सुमारे 4 किलोमीटरनं वाढत असलेल्या नागरिकांना आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो. स्थानिक ग्रामस्थांनी पावसाळ्यापूर्वी तातडीनं नवीन पुलाचं बांधकाम युद्ध पातळीवर सुरू करण्याची मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देण्यात आला. कायमस्वरूपी उपाययोजना करा. पूल तोडल्यानं कोळवण, डोंगरगाव, वाळेंचा संपर्क तुटला असून प्रशासनानं तातडीने निर्णय घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी